10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतलेला आहे। शासनाच्या कॉपी विरोधी कायद्यानुसार विद्यार्थी गैरमार्गाने पेपर लिहिताना आढळल्यास त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे। हा निर्णय जुना असून शासनाच्या 1982च्या कॉपी विरुद्ध कायद्यानुसार जो विद्यार्थी गैरमार्गाने पेपर लिहित असेल किंवा त्याच्याकडे तसं एखादं साहित्य आढळल्यास त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येतो। यावर्षी देखील या नियमाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले। हा पहिल्यापासून हा नियम आहे महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिस ॲक्ट फॉर बोर्ड अँड युनिव्हर्सिटीज 1982 म्हणजे 1982चा कॉपी विरोधी कायदा आहे। तर या कायद्यामध्ये जो विद्यार्थी गैरमार्गाने गैरप्रकाराने जर एखादा पेपर लिहित असेल, एखादं साहित्य आढळलं तर त्याच्यावर गुन्हा दाखल आपण दरवर्षी करतो आणि याप्रमाणे यावर्षीसुद्धा गुन्हा दाखल होईल। आणि हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असावा। म्हणजे कॉपीला उद्युक्त करणारे, कॉपीला प्रेरणा देणारे, प्रत्यक्ष गैरमार्ग करणारे किंवा प्रत्यक्ष कॉपी करणारे यांच्यावर हा सुद्धा कायदा लागू होणार आहे। यानंतरची बातमी काहीशी चिंतेत टाकणारी आहे। सायबर गुन्हेगारांची वक्रदृष्टी आता शेतकऱ्यांवरती पडलेली आहे। नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सायबर गुन्हेगारांनी लाखो रुपयांचा गंडा घातलेला आहे। पीएम किसान योजनेच्या एपीके फाईलच्या लिंकवरती क्लिक करता शेतकऱ्यांच्या खात्यातील रक्कम ही काढून घेण्यात आलेली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, खातरजमेशिवाय कोणत्याही लिंकवरती क्लिक करू नये असं आवाहन केलं जात आहे। शेतकरी बांधवांनो सावधान, ती पीएम किसान योजनेची लिंक करेल घात। तो व्हॉट्सअप मेसेज करेल तुमचं खातं रिकामं। नाशिकच्या त्र्यंबक रोड दुडगावचे रहिवासी असलेले रामभाऊ चव्हाण यांच्या बँक खात्यातून 2 लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी लंपास केले। एका व्हॉट्सअप मेसेज लिंकवर क्लिक करणं त्यांना चांगलंच महाग पडलंय। 2 दिवसांपूर्वी चव्हाण यांच्या मोबाईल व्हॉट्सअप ग्रुपवर पीएम किसान योजनेची लिंक आली। शेतकऱ्यांच्या योजनेसोबत संबंधित असल्यामुळे ती लिंक त्यांनी ओपन केली, पण लिंक ओपन करतानाच त्यांचा मोबाईल हॅक झाला आणि त्यांच्या बँक अकाउंटमधून 2 लाख रुपये डेबिट झाल्याचा मेसेज आला। हे मेसेज बघितल्यानंतर ते गोंधळले। या गोंधळातून ते बाहेर पडत नाही तोच त्यांना त्यांच्या मित्रांचे दुसऱ्या नंबरवर फोन सुरू झाले आणि त्यांच्या मोबाईलमधून पीएम किसान योजनेची लिंक फॉरवर्ड होत असल्याचं त्यांना मित्रांनी सांगितलं। हे सगळं घडल्यानंतर त्यांच्या हे लक्षात आलं की आपला मोबाईल हॅक झाला असून आपली फसवणूक झाली आणि त्यानंतर थेट पोलिसात धाव घेत त्यांनी तक्रार दाखल केली। त्याच्यातले एकदा 99,000 गेले, एकदा 99,900 रुपये गेले। तेवढं करता एका मिनिटात 2 पैसे कट झाले आणि मग मी बाकीच्या शेतकऱ्यांची मला फोन यायला लागले दुसऱ्या कॉलवरून। मी सिम काढल्यानंतर माझे 52,000 रुपये शिल्लक राहिले। तुमच्याकडनं जी लिंक गेली त्याच्यानंतर काही लोकांचे अजून कट झाले का? काही हां झाले ना। कोणाकोणाचे? तुमच्या गावात किती लोकांचे? आमच्या गावात 3 जणांची गेली। पण अशा प्रकारे केवळ रामभाऊ चव्हाण यांचीच फसवणूक झाली आहे असं नाहीये। नाशिक जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांना सायबर गुन्हेगारांनी अशा प्रकारे गंडा घातलाय। यात कुणाचे 2 लाख, कुणाचे 1,10,000 तर कुणाचे 40,000 रुपये त्यांच्या अकाउंटमधून गायब झालेत। असंख्य शेतकरी असे आहेत की ज्यांच्या अकाउंटमधून 1,000, 2,000, 5,000 रुपये गायब झाले। ओपन केल्यानंतर 5:30 वाजता त्याला SMS यायला लागले। SMS आल्यानंतर त्याचे पैसे 5:45 वाजता हे डेबिट कट झाले। त्याच्यानंतर माझा पण मोबाईल हँग झाला होता। मी पण ती लिंक ओपन केली होती, पण तेवढ्या टायमात मी माझं ऑफलाईन करून टाकला मी आणि त्याच्यामुळे माझे ते पैसे वाचले। आता जसं रामभाऊचे झाले 1,99,900 रुपये गेले, तसेच तिकडे त्या बाजूला त्याच्याच गावामध्ये अजून 3 लोकांचे पैसे गेले। बिल्लोळीला 1.5 लाख रुपये गेले, परत त्याच्या गावामध्ये 40,000 गेले। असे नाशिक तालुक्याच्या जवळजवळ कोटी रुपयाचा आकडा येईल माझ्या अंदाजाप्रमाणे, कारण आता माहिती होते आणि ही मोठी अमाऊंट आहे म्हणून लक्षात येतं। पण जे 1,000-2,000 रुपयेवाले खातेदार असतात ते 1,000-2,000 रुपये सरकारचेच आहे म्हणून गेले तर गेले असं म्हणून ते केस पण करत नाही। तर अशाप्रमाणे हा फार मोठा घोटाळा असू शकतो। शेतकरीच नाही तर नाशिकमधील एका बांधकाम व्यावसायिकाने देखील ही लिंक ओपन केल्यामुळे त्यांच्या अकाउंटमधून तब्बल 15 लाख रुपये गायब झाल्याची तक्रार नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे। हा फ्रॉड नेमका कसा होतो आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घेतली पाहिजे त्याविषयी नाशिकच्या सायबर पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। पीएम किसान योजना काय बाबा क्लिक करतात, जशी क्लिक केली की त्याच्या मागे हिडन किंवा एक लपवलेला प्रोग्राम असतो। तो लपवलेला प्रोग्राम तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होतो आपोआप आणि तो कार्य करायला सुरुवात करतो। तो काय कार्य करतो?
तो गुप्त राहतो, हिडन राहतो. तो तुमच्याकडे आलेले सर्व SMS पुढे फॉरवर्ड करतो, SMS फॉरवर्डिंग करतो तो. आणि मग तिकडे बसलेले जे फ्रॉडस्टर आहेत ते काय करतात, तुमचे जे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तुमचे जे आहेत त्याच्यावर ते पर्चेसिंग करतात आणि त्याचा जो OTP येतो तो OTP त्यांना परस्पर मिळतो. आणि त्या OTP आला की त्या OTPद्वारे ते पैसे काढून घेतात. राज्याचे कृषी मंत्री असलेल्या माणिकराव कोकाटे यांना देखील सायबर गुन्हेगारांचा स्कॅमचा फटका बसता बसता वाचला. कोकाटे यांना देखील अशाच प्रकारे एक लिंक मिळाली. त्यांनी ती ओपन करताच त्यांचा मोबाईल हॅक झाला. मात्र त्यांच्या वेळीच लक्षात आल्यामुळं त्यांच्या अकाउंटवरील पैसे मात्र सायबर गुन्हेगारांना काढता आले नाही. एकूणच सायबर चोरांच्या निशाण्यावर सर्वसामान्य शेतकरी आला असून शेतकऱ्यांनी वेळीच खबरदारी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आता नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी. काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने लंडनमधून छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणली होती. सुमारे 7 महिने ही वाघनखं साताऱ्यातील संग्रहालयात ठेवण्यात आली होती. मात्र आता पुढील 7 महिने ही ऐतिहासिक वाघनखं नागपूर शहरातील मध्यवर्ती संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात शिवकालीन शस्त्रांच्या खास प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. या प्रदर्शनात नागपूरकरांना शिवकालीन शस्त्रांसह वाघनखं सुद्धा पाहता येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनखं लंडन इथल्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम इकडून भारतात आणण्यात आलेली आहेत. नागपूरनंतर ही वाघनखं कोल्हापुरात नेण्यात येणार आहेत. आता बातमी पुण्यातून आहे. पुण्यामध्ये पुन्हा एकदा पोलिसांवरती हल्ला करण्यात आलेला आहे. चक्क वाहतूक पोलिसाच्या डोक्यामध्ये दगड घातलाय. फोनवरती बोलत दुचाकी चालवणाऱ्या व्यक्तीला रोखल्यामुळे वाहतूक पोलिसांवरच प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. राजेश गणपत नाईक असं गंभीर जखमी झालेल्या या पोलीस हवालदाराचं नाव आहे. फुरसुंगीतील भेकराई नगर या चौकामध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे. राजेश नाईक यांनी दुचाकी चालवताना फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीला अडवलं होतं. त्याचा राग आल्यामुळे त्याने रस्त्यात पडलेला दगड थेट राजेश नाईक यांच्या डोक्यामध्ये मारलेला आहे. यामध्ये राजेश नाईक हे गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल विभाग आता ॲक्शन मोडमध्ये आलेला आहे. नवी मुंबईत NCBने मोठी कारवाई करत 4 आरोपींना अटक केलेली आहे. या आरोपींकडून विविध प्रकारचे ड्रग्ज देखील जप्त केलेले आहेत. या ड्रग्जची एकूण किंमत सुमारे 200 करोड रुपये आहे. अमेरिकेतून ड्रग्ज मुंबईत आणल्याची माहिती तपासामध्ये समोर आली आहे. तर इकडे नवी मुंबईमध्येच रबाळेमध्ये पैशाच्या वादातून 2 मित्रांनी एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ATM मधून पैसे काढण्यावरून 3 मित्रांमध्ये वाद झाला आणि दोघांनी मिळून मनोज भिंड या तरुणाची हत्या केलेली आहे. तर आरोपी दीपक गौर आणि दीपक भिंड यांना रबाळे MIDC पोलिसांनी अटक केली आहे. मनोज भिंड मिसिंग असल्याची तक्रार कुटुंबाने दिलेली होती. यानंतर तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत. यावेळेला आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. चौकी दरम्यान असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांच्यामध्ये आपसात पैशावर वाद होता. मैताचे पैसे ATM मधून दीपक बिंद यांनी काढले होते आणि ते पैसे काढले, त्याचे परस्पर काढले, ते मनोज बिंदेस माहिती पडेल ह्या हेतूने त्यांच्यामध्ये आपसात थोडासा वाद झाला होता आणि त्या वादाचे परिणाम त्यांनी नंतर त्या दोघांनी हत्या त्याची घडवून आणलेली आहे.